द आर्ट ऑफ डिटॅचमेंटमधला एक साधा, सोपा पण आयुष्य बदलून टाकणारा धडा समजून घेणार आहोत. यामुळे आपलं हे जे ओव्हर थिंकिंग आहे ते कमी व्हायला नक्कीच मदत होईल. बरं, आता एक प्रश्न. आपल्यापैकी अनेकांना हा अनुभव कधी ना कधी आलाच असेल. असं होतं ना, की कोणीतरी सहज काहीतरी बोलून जातं आणि मग ते एक वाक्य दिवसभर आपल्या डोक्यात फिरत राहतं. आपण कितीही प्रयत्न केला तरी ते निघतच नाही. आणि गंमत म्हणजे ही गोष्ट फक्त दिवसापुरती मर्यादित नसते. रात्री आपण झोपायला जातो आणि तरीही तेच विचार, तेच शब्द पुन्हा पुन्हा डोक्यात येतात. आणि मग काय, शांत झोप तर दूरच राहते. पण यातला खरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न वेगळाच आहे. ज्या व्यक्तीने आपल्याला ते वाक्य बोललं, त्या व्यक्तीच्या ते लक्षात तरी असेल का? खरं सांगायचं तर बहुतेकदा नसतं. आणि इथेच सगळा खेळ सुरू होतो, आपल्या विचारांचा आणि वास्तवाचा. चला, हीच गोष्ट आपण एका छोट्याशा, अगदी आपल्या आसपास घडणाऱ्या कथेमधून समजून घेऊया. समजा ऑफिसमध्ये एक मुलगी काम करते आणि एके दिवशी सगळ्या टीमसमोर तिचा बॉस तिच्यावर ओरडतो, तुझ्याकडून एकही काम नीट होत नाही. आता साहजिकच आहे, असं सगळ्यांसमोर ऐकल्यावर कोणालाही वाईट वाटेल. आता बघा ती घटना, म्हणजे बॉसचं ओरडणं, खरं तर एका मिनिटात संपलं सुद्धा. पण त्या मुलीच्या मनात मात्र त्या घटनेचा विचार आत्ता कुठे सुरू झाला होता. म्हणजे बाहेर सगळं शांत झालं होतं, पण तिच्या डोक्यात विचारांचं वादळ सुरू झालं होतं. आणि इथेच खरा फरक दिसतो. ज्या बॉसनं तिला ओरडलं होतं तो कदाचित 10 मिनिटात ते विसरूनही गेला असेल, कामाच्या गडबडीत. पण ती मुलगी, ती मात्र पुढचे 2 दिवस त्याच एका वाक्याचा विचार करत राहिली. बघा किती मोठा फरक आहे. बरं, मग ह्यातून बाहेर कसं पडायचं? इथेच खरी सोडून देण्याची कला सुरू होते. पाहूया आपल्या दुःखाचं खरं मूळ काय आहे. आणि मग काही काळानंतर तिला अचानक एक गोष्ट जाणवली. एक आहा मोमेंट आला. तिला कळलं की अरे, मला जो त्रास होतोय तो त्या बॉसमुळे नाहीये. त्रास होतोय कारण मी मी स्वतः. ते एक वाक्य माझ्या मनात घट्ट पकडून ठेवलंय. म्हणजे बघा, यातला सगळ्यात मोठा धडा काय आहे, तर तो हा की घटना आपल्याला त्रास देत नाहीत, आपण त्या घटनांना मनात पुन्हा पुन्हा घोळवून स्वतःलाच त्रास देतो. दुःख घटनेत नाही, ते पुन्हा पुन्हा आठवण्यात आहे. आणि हीच आहे अलिप्तता किंवा डिटॅचमेंटची संकल्पना. मग अलिप्तता म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर एखादा अनुभव घ्यायचा आणि त्याला तिथेच सोडून द्यायचं. त्याला आपल्यासोबत ओझं म्हणून पुढे वाहायचं नाही. आता इथे एक महत्त्वाचा गैरसमज दूर करणं गरजेचं आहे. अलिप्तता म्हणजे मला काही फरकच पडत नाही, असं वागणं नाही, अजिबात नाही. तर अलिप्तता म्हणजे हो, मला फरक पडतो, मला वाईट वाटलं, पण मी ते मनात धरून ठेवणार नाही. मी ते सोडून देतो. हा आहे खरा अर्थ. ठीक आहे, संकल्पना तर समजली, पण हे प्रत्यक्षात आणायचं कसं? तर त्यासाठी काही सोपी पण खूप प्रभावी साधनं आहेत. चला त्या युक्त्या पाहूया. यात 3 साध्या गोष्टी आहेत. पहिली, सोडून दे किंवा लेट इट गो असं स्वतःला म्हणायची सवय लावणं. दुसरी, ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्या सोडून देणं. आणि तिसरी, तेच ते जुने विचार डोक्यात फिरवणं थांबवणं. अगदी सोपे नियम आहेत, पण खूप शक्तिशाली आहेत. आणि ही तर एक जबरदस्त ट्रिक आहे. जसा तो विचार डोक्यात येईल ना, त्याच क्षणी स्वतःला अगदी ठामपणे आदेश द्यायचा. थांब, बस, मला आता यावर विचार करायचा नाही. हे म्हणजे आपल्या विचारांच्या गाडीला अचानक ब्रेक लावण्यासारखं आहे. आणि जेव्हा आपण हा सराव करू लागतो तेव्हा आपण मानसिक शक्तीच्या मार्गावर चालायला लागतो. दुःखाकडून शांततेकडे प्रवास सुरू होतो. एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. शांतता ही बाहेर कुठे दुकानात मिळत नाही. ती एक आतली गोष्ट आहे, मनाची एक अवस्था आहे, जी आपण स्वतः तयार करतो. कसं? तर भूतकाळ सोडून देऊन आणि छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून. आणि इथेच शक्तिशाली आणि कमकुवत मानसिकतेतला फरक स्पष्ट होतो. जे लोक प्रत्येक छोटी गोष्ट मनाला लावून घेतात ते स्वतःलाच त्रास देतात. पण जे खऱ्या अर्थाने शक्तिशाली असतात ते दुर्लक्ष करायला शिकतात. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया न देण्याची कला त्यांना जमलेली असते. तर मग शेवटी स्वतःशीच एक वचन देऊया. आजपासून आपण स्वतःला अशा विचारांनी दुखावणं थांबूया. कारण आपलं मानसिक समाधान, आपली शांतता यापेक्षा दुसरं काहीही महत्वाचं नाही. ही निवड पूर्णपणे आपल्या हातात आहे.